शिक्षक बंधू भगिनींनो, तर आज आपण सर्वनामे हा काय करूया पॉइंट बघूया. तर सर्वनामावर हमखास विचारला जाणारे प्रश्न आहेत, तर प्रकारावर विचारला जातो. तर सर्वनामाचे प्रकार आता आपल्याला माहीतच आहे की सर्वनाम म्हणजे काय, नामाच्या ऐवजी वापरलेल्या शब्दाला काय म्हणतो, इथं लिहिलेलंच आहे काय सर्वनाम. तर पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय हे यांसारखे शब्द वापरतात, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. तर सर्वनामाचे प्रकार बघा, 6 सर्वनामाचे प्रकार आहेत, ते तुम्हाला विचारतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, सामान्य यालाच अनिश्चित सर्वनाम म्हणतात, आणि आत्मवाचक सर्वनाम. तर बघा, पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय आहे बघा, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. बोलणाऱ्यांचा किंवा ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, आणि ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा, वस्तूंचा, त्याला म्हणतात काय, पुरुष असे म्हणतात. तर त्याला त्या तिन्ही वर्गाबद्दल किंवा नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात, तर व्याकरणात पुरुष म्हणतात बोलणाऱ्यांचा किंवा ज्याच्याशी आपण बोलतो लिहितो त्या वस्तूऐवजी वापर, त्याला काय म्हणतो आपण, पुरुषवाचक सर्वनामे. तर प्रथम पुरुष कोणाला म्हणायचं, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे मी, आम्ही, आपण, स्वतः, हे झाला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक कुणाला म्हणायचं, ज्याच्याशी आपण बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तू, तुम्ही, आपण, स्वतः ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतो आपण, तृतीय. ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्यांना त्यांना काय वापरायचं, आपण म्हणायचं तो, ती, ते, त्या. ही सर्वनामे काय आहेत, ती पुरुषवाचक सर्वनामे. 3 प्रकारचे आहेत पुरुषवाचक. प्रथम पुरुष म्हणजे स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपल्याबद्दल जे आपण वापरतो तेव्हा मी, आम्ही, आपण, त्याला म्हणतं प्रथम पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे ज्याच्याशी बोलायचं आहे त्यांच्याविषयी तू, तुम्ही, आपण, स्वतः. आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे दोघं जण ज्याच्याविषयी बोलतात, तिसऱ्याविषयी, ज्या व्यक्तीविषयी बोलतात किंवा वस्तू, ठिकाण याविषयी, तर तो, ती, ते, त्या ही सर्वनामे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तर पहिला प्रकार झाला पुरुषवाचक सर्वनामाचा. दुसरा प्रकार कुठला आहे, दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजे दाखवणे, दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला काय म्हटलं जातं, दर्शक सर्वनाम. हा, ही, हे, तो, ती, ते. आता ही दर्शक सर्वनाम सोपं आहे. पुरुषवाचक सर्वनाम तुम्हाला ओळखायला विचारू शकतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आहे का, तृतीय पुरुषवाचक आहे का, अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो. तर संबंधी सर्वनाम बघा, संबंधी सर्वनाम म्हणजे 2 वाक्यामध्ये वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवला या सर्वनामांना संबंधी सर्वनाम. हे सुद्धा सोपं आहे. जो, जी, जे, ज्या, जे, ज्या, अशा पद्धतीनं हे संबंधी सर्वनाम सोपं आहे. दर्शक सर्वनाम सोपं आहे. पुरुषवाचक सर्वनाम तेवढं बघायला लागणार आहे. प्रश्नार्थक सर्वनाम सुद्धा बघा काय आहे. प्रश्नार्थक सर्वनाम पण सोपं आहे. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी असे प्रश्न विचारलेल्या म्हणजे हे शब्द असतात त्यांना काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनामे. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामे बघा, हिथं आता तुम्हाला हे विचार करायला लागतो. कोण, काय ही सर्वनामे प्रश्नार्थक तर आहेत, पण प्रश्न विचारण्यासाठी न येतात ती अनिश्चित किंवा सामान्यपणे विचारली जातात तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. म्हणजे हिथं गफलत होऊ शकते. तर कोणी, कोणास असू नये, त्या पेटीत काय आहे ते सांगा, अशा पद्धतीची जी असतात अनिश्चित नाही सांगता येत त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. तर प्रश्न सोडवताना पर्यायी असतात त्यामुळं आपण चुकून प्रश्नार्थक लिहू शकतो. कोणी म्हणल्यानंतर आपण तो खरंच प्रश्न विचारण्यासाठी वापरलाय का हे न पाहता कोणी प्रश्नार्थक शब्द दिसतो म्हणल्यावर आपण गडबडीत लिहू शकतो. त्यामुळं इथे चुकण्याची शक्यता आहे. तर सामान्य किंवा अनिश्चितता दाखवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. तर ते सर्वनाम कुठले आहे, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे तुम्हाला कुठले 2 सर्वनाम महत्त्वाचे आहेत, पुरुषवाचक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. ते बघावंच लागणार आहे तुम्हाला.
आत्मवाचक सर्वनाम वरवर पाहता मराठी हा विषयामध्ये काय होतं तर आपल्याला येते असं वाटतं, पण परीक्षेत ज्यावेळेला आपण प्रत्यक्षात पाहतो त्यावेळेला आपलं प्रश्न बरंचसं खाली येऊ शकतात, म्हणजे चुकू शकतात. त्यामुळं सराव करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. हे पुस्तक 2-3दा वाचून झाल्यानंतर आणि प्रश्न सोडवून झाल्यानंतरच आपल्याला त्याचं आउटपुट येतं, अन्यथा येत नाही. प्रश्नांचा सराव करावाच लागतो. तर आत्मवाचक सर्वनाम बघा 6वा आहे. तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? मी स्वतः त्याला पाहिले, तू स्वतः मोटार हाकशील का? तो आपण होऊन माझ्याकडे आला, तुम्ही स्वतःला काय समजता? अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. जी स्वतःविषयी स्वतः, स्वतः, आपण अशा प्रकारे स्वतःला वापरलेल्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. तर आपण काय पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यातील फरक आहे. तर आपण व स्वतः. आपण ही व स्वतः ही दोन्ही सर्वनाम पुरुषवाचकी असतात. तेव्हा या दोहामध्ये फरक इतकाच असतो की पुरुषवाचक आपण हे केवळ अनेक वचनात येते. आपण अनेक वचनात येते आणि आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते. पुरुषवाचक वाचन आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते. पुरुषवाचक आपण हे काय असते तर वाक्यात पहिल्यांदाच येते, आरंभी येऊ शकते. तसं आत्मवाचकमध्ये आपण तसे सुरुवातीला येत नाही. त्यामुळं स्वतः या अर्थानंच येतं आत्मवाचकमध्ये. तर हा फरक आहे. तर सर्वनामांचे लिंग विचारसुद्धा मराठीत मूळ 9 सर्वनामे आहेत. ते पुढील प्रमाणे बघा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः इत्यादी ही 9 सर्वनामे आहेत. लिंगानुसार बदलणारी 3च आहेत. तो, हा, जो. मग लिंग काय? ती, ही, जी अशा पद्धतीनं बदलतात लिंगानुसार. जसे तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. म्हणजे हे तिन्ही लिंगात वापरलेले आहेत. तिन्ही लिंगात बाकी सर्व तिन्ही लिंगातील रूपे सारखीच असतात. फक्त कुठली तो, हा, जो ही बदलतात आणि दुसरी बदलत नाहीत. म्हणजे 6 बदलत नाहीत आणि 3च बदलतात. कळलं का? म्हणजे सर्वनामामध्ये आपल्याला किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत आणि सर्वनाम किती आहे? ती मूळ मराठीत 9 सर्वनामे आहेत. त्यापैकी फक्त 3 बदलतात आणि 6 आहे अशी राहतात. तर थँक्यू. आज आपण सर्वनामाविषयी पूर्णपणे माहिती बघितलेली आहे. तर त्यावर प्रश्न जर तुम्ही सोडवले तर काय होणार आहे? त्याचा सराव होणार आहे. थँक्यू.